चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है घोषणा देत 800 भाविक सप्तशृंगी गडावर पायी रवाना झाले आहे। नवापूर शहरातील लालबारी, तीनटेबा, धडधड्या, करंजी ओवारा, खाकरफळी या भागातून महिला, पुरुष, बालगोपाल असे 800 भाविकांचा पायी सप्तशृंगी गडावर रवाना झाले आहे। सुरुवातीला शहरातील श्री गणपती मंदिराजवळ पायी भाविक एकत्र आले। या प्रसंगी भाविकांचा सत्कार जिल्हा परिषद महिला बाल कल्याण सभापती संगीता गावित यांनी करून त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी श्रीराम जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष शंकर दर्जी, दुर्गा वसावे, जयाबेन परदेशी, रजू अग्रवाल, हेमंत जाधव, विजय सेन, प्रकाश पाटील, हिमांशु पाटील, प्रशांत मोरे, रवी पाटील, जितू मावची, किरण पाटील, शैलेश सेन, जितेंद्र अहिरे, चुन्नीलाल पवार आदींनी केला व भाविकांना शुभेच्छा दिल्या। नवापूर शहरातून दरवर्षी नवरात्र सुरू होताच असंख्य भाविक गडावर पायी जात असतात। यात भाविकांमध्ये महिलांचा व बालगोपाल मंडळींचा पण सहभाग जास्त दिसून आला आहे। गडावर जाणारे सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा। यांच्या सर्वांचा प्रवास सुखाचं व्हावं अशी आई चरणी मी प्रार्थना करते आणि त्यांना ऊन वाऱ्यापासून त्यांनी रक्षण करावं आणि त्यांनी सर्वांनी आपले तालुक्यासाठी, गावासाठी सुखी राहावं आणि रोगराईपासून दूर राहावं, त्यांनी अशी प्रार्थना करावं अशी मी आई चरणी प्रार्थना करते। थँक्यू। परशुराम बाला की जय माता दी। गेल्या अनेक वर्षापासून आई सप्तशृंगी प्रतिष्ठानतर्फे नवापूर येथून वणीगडावर दरवर्षी सालाबादाप्रमाणे मोठ्या संख्येत पदयात्रा निघत असते। अष्टमीचे औचित्य साधून दरवर्षी यात्रेला प्रारंभ होत असतं। भव्य दिव्य पदयात्रेत जाणाऱ्या सर्व भावी भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली जाते। पायी चालणाऱ्या लोकांना काही त्रास होणार नाही म्हणून अनेक सेवाभावी लोक आई सप्तशृंगी प्रतिष्ठानतर्फे पदयात्रींच्या सहकार्यासाठी दिवसरात्र एक करत प्रवास करत असतात। सर्व पदयात्रींचा प्रवास सुखाचा जावो, या नवापूर तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शेतकरी राजा व्हावा, तसेच आपला जो व्यापारी वर्ग आहे यात सगळ्यांचा व्यापार व्यवसायात वृद्धी व्हावी, सगळ्यांना रोगराईपासून दूर करावं असं आईला साकडे घालण्यासाठी भाविक पदयात्रेला निघाले आहेत। त्यांचा प्रवास सुखाचा जावो। जय माता दी, जय श्रीराम।